मंडळी, नुकतंच महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा प्रारंभ झाला, पण म्हणावी तशी चर्चा सध्या या स्पर्धेची दिसत नाहीये. त्याचं कारण म्हणजे गेल्या 2 वर्षाचा विचार जर आपण केला तर महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेला तेव्हा जितकी हाईप होती तितकी आता नक्कीच राहिलेली नाहीये. म्हणजे महाराष्ट्र केसरी गेल्या काही वर्षात मोठा उत्सव असायचा. मुख्य म्हणजे या स्पर्धेकडे संबंध महाराष्ट्राची नजर असायची. पण त्या प्रमाणात सध्याच्या घडीला कुस्तीला अटेन्शन मिळत नसल्याची तक्रार कुस्ती शौकीन करत आहेत. त्यात सुद्धा गावोगावी होणारे कुस्त्यांचे फड आणि त्या फडांना जमणारी गर्दी नक्कीच कमी झालेली जाणवते. आता काही लोकांच्या मते बैलगाडा शर्यतींच्या वाढत्या लोकप्रियतेमुळे कुस्तीचा प्रेक्षक कमी झालाय. पण खरंच तसं आहे का? मराठी मातीतली अस्सल रांगडी कुस्तीची परंपरा लोप पावत चालली आहे का? आणि या गोष्टीसाठी लोक म्हणतात तसं खरंच बैलगाडा शर्यतींची वाढलेली क्रेज जबाबदार आहे का? सगळंच या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, नुकतंच महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा पार पडली. त्यानंतर लगेचच पुरुषांच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं बिगुल वाजलं. या दोन्हींबद्दल आपण ऑलरेडी आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलवर व्हिडिओज बनवले आहेत. पण या दोन्ही स्पर्धांकडे महाराष्ट्राच्या जनतेनं सपशेल पाठ फिरवलेली दिसली. एका मुलीनं 3 वेळा महाराष्ट्र केसरी होण्याचा किताब मिळवला, पण साधं तिच्याबद्दल कौतुकाचे 4 शब्दही लोकांनी काढले नाही. दरम्यान यामुळेच कुस्तीला हवं तसं अटेन्शन मिळत नसल्याची तक्रार सध्या कुस्ती शौकीन करतायत. तर खासगीत त्या गोष्टीला वाढलेली बैलगाडा शर्यतींची क्रेज या गोष्टीला जबाबदार धरत आहेत असं म्हणतायत. पण मंडळी, तसं पाहिलं तर बैलगाडा काय आणि कुस्ती काय, दोन्ही पण आपल्या महाराष्ट्राच्या मातीतले रांगडे खेळ. दोघांचाही नाद लागला की आजूबाजूला दुसरं काय घडतंय याचं भान बैलगाडा आणि कुस्ती शौकीनांना राहत नाही. महाराष्ट्रातल्या पैलवानांमुळे आपल्या संस्कृतीची एक प्रमुख अविभाज्य घटक असणारी मल्लविद्या जोपासली जाते, तर दुसऱ्या बाजूला बैलगाडा शर्यतींच्या माध्यमातून आपल्या संस्कृतीचा एका अविभाज्य घटक असणाऱ्या गोवंशाचं संवर्धन होतं. त्यामुळे तसं बघायला गेलं तर हे दोन्ही खेळ महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वसा आणि वारसा जोपासतायत. हे दोन्ही खेळ महाराष्ट्राच्या संस्कृतीची ओळख आहेत. त्यामुळे हे दोन्ही खेळ टिकणं खरं तर गरजेचं आहे. पण खासगी चर्चा करत असताना महाराष्ट्रातले कुस्ती शौकीन मात्र महाराष्ट्राची रांगडी कुस्ती मल्लविद्या कुठेतरी लोप पावत चालली अशी तक्रार करतात. त्या गोष्टीत काही प्रमाणात तथ्य असलं तरी देखील खरंच तसं आहे का, हे आपण काही मुद्द्यांच्या आधारे समजून घेऊयात. म्हणजे तसं बघायला गेलं तर 2010 पूर्वी बैलगाडा शर्यत आणि कुस्ती हे दोन्ही खेळ महाराष्ट्रात खूप जास्त प्रमाणावर लोकप्रिय होते. शेतकऱ्यांची पोरं पैलवान असायची आणि शेतकऱ्यांच्याच घरी हा बैलगाडा शर्यतीचा नाद जोपासला जायचा. त्यामुळे हे खेळ कुठेतरी समांतर दिशेनं वाटचाल करत होते. गावखेड्यांच्या यात्रा जत्रांची खरी जान म्हणजे लाल मातीची कुस्ती आणि धुरळा उडवणाऱ्या बैलगाड्या. पण 2011 साली बैल या प्राण्याचा संरक्षित प्राणी म्हणजेच प्रोटेक्टेड अॅनिमल या यादीत समावेश झाला. सप्टेंबर 2011 साली महाराष्ट्र सरकारनं या यादीच्या आधारे बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली आणि तिथून सुरू झाला बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटवण्यासाठीचा लढा. मंडळी, तसं बघायला गेलं तर बैलगाडा आणि कुस्ती या दोन्ही खेळांच्या स्पर्धांच्या आयोजनासाठी जास्तीत जास्त निमित्त असायचं ते म्हणजे गावोगावच्या यात्रा आणि जत्रांचं. पण बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्या कारणानं गावोगावच्या यात्रा आयोजकांनी कुस्त्यांची मैदानं आयोजित करण्यावर भर दिला आणि याच काळात बऱ्यापैकी बैलगाडा शौकीन कुस्ती क्षेत्राकडे वळाले. काहींनी आपली पोरं तालमीत टाकली तर काहींनी कुस्ती मैदान आयोजित केली. बैलगाडा शर्यतींवर खर्च होणारं सगळं बजेट कुस्ती क्षेत्राकडे शिफ्ट झालं. त्याचा परिणाम असा झाला की कुस्ती क्षेत्रावर भरभरून पैसा खर्च होऊ लागला. या सगळ्यात एक दशक उलटलं. छुप्या पद्धतीनं बैलगाडा शर्यती पार पडू लागल्या. अनेकांनी आपली बैल सुद्धा विकली. आता पुन्हा कधीच बैलगाडा शर्यतीचा धुळा उडणार नाही असं लोकांना वाटलं. त्यामुळे बैलगाडी क्षेत्राचा सगळा चाहता वर्ग हा कुस्त्यांकडे शिफ्ट झाला. हा बंदीचा काळ 1 दशकभर राहिला. 2012 मध्ये बैलगाडा चालक मालक संघटनेनं उच्च न्यायालयात बंदी हटवण्यासाठी याचिका दाखल केली. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली. मग बैलगाडा चालक मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. फेब्रुवारी 2013 मध्ये राज्य सरकारनं काही नियम आणि अटींसह नवपरिपत्रक सर्वोच्च न्यायालयासमोर ठेवलं. सर्वोच्च न्यायालयानं त्या नियम आणि अटींसह शर्यती सुरू करण्याला परवानगीही दिली. मे 2014च्या सुनावणीत मात्र बैलांचा छळ होत असल्याचं सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणलं गेलं. शिवाय बैलाचा संरक्षक प्राणी यादीत समावेश असल्याचं सांगत त्यांचे खेळ घेता येणार नाहीत असं नमूद करताना भारतातल्या बैलांच्या सर्वच खेळांवर बंदी घालण्याचा निर्णय झाला. जानेवारी 2017 मध्ये तामिळनाडू जल्लीकट्टू प्रेमींनी मोठं आंदोलन छेडलं. त्यामुळे तामिळनाडू सरकारनं स्वतंत्र कायदा बनवत तिथं खेळायला परवानगी दिली. तामिळनाडूच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं देखील 2017 मध्येच नवा कायदा तयार केला.
महाराष्ट्र सरकारच्या या नव्या कायद्याला मात्र प्राणीमित्रांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलं. उच्च न्यायालयाच्या सुनावणीत बैल धावण्यास योग्य नसल्याचा दाखला देण्यात आला होता. तेव्हा अनेकांनी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात जावं अशा सूचना केल्या. त्यानुसार 2018 साली महाराष्ट्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अपील केलं. त्यावरील सुनावणीत महाराष्ट्रासह तमिळनाडू आणि कर्नाटक सरकारचे कायदे 5 न्यायाधीशांच्या बेंचकडे पाठवण्यात आले. त्यानंतर ऑगस्ट 2021 रोजी बैलगाडा चालक मालक आणि प्रेमींनी राज्यभर आंदोलन छेडलं. मग राज्य सरकारने मंत्रालयात सर्व बैलगाडा संघटनांची बैठक घेतली आणि सर्वोच्च न्यायालयाला सुनावणी सुरू करण्यासाठी विनंती करण्यात आली. आणि मग अखेर 2021च्या 16 डिसेंबर रोजी राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली. जशी का सर्वोच्च न्यायालयानं बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली, तसं संबंध राज्यामध्ये बैलगाडा शर्यतीचं पेवच फुटलं. गावोगावी बैलगाडा शर्यतींची मैदानं आयोजित व्हायला लागली. कुस्त्यांच्या मैदानांपेक्षा बैलगाडा शर्यतींचीच मैदानं अधिक आयोजित व्हायला लागली. त्यातच या क्षेत्राचं व्यावसायीकरण झालं. प्रसिद्धी आणि पैसा या दोन्ही गोष्टी मिळू लागल्यामुळे तरुण वर्गाबरोबरच सुशिक्षित युवा वर्ग देखील या क्षेत्राकडे आकर्षित झाला. आपसुकच या सगळ्यामुळे कुस्ती क्षेत्राकडे अनेक लोकांनी पाठ फिरवली. कुस्ती क्षेत्रासाठी मिळणारं आर्थिक पाठबळ देखील कमी झालं. मुळातच कुस्ती हा खेळ तसा खर्चिक. पैलवानांच्या खुराकाचा खर्च ते गावोगावी आयोजित होणाऱ्या कुस्ती मैदानांमधून भागवत असतात. पण हीच मैदानं जर बंद पडत असतील तर मग त्यांच्या खुराकाचा खर्च कुठून भागणार हा मोठा प्रश्न असतो. पैलवानांची संख्या देखील दिवसेंदिवस कमी होत चालल्याचं कुस्ती शौकीन खासगीत बोलतात आणि त्याला मुख्य कारण समजलं जातं बैलगाडा क्षेत्राकडे झुकणारा मोठ्या प्रमाणाचा तरुण वर्ग. ऐपत नसणारी तरुण पोरं सुद्धा आता लाख लाख रुपयांचे बैल विकत घेत आहेत. त्या बैलांना सांभाळण्याचा खर्च तर वेगळाच. बकासूर, मथुर या बैलांचा फॅन वर्ग तर भलताच आहे. एखाद्या सेलिब्रिटीच्यावर या बैलांची सध्या हवा आहे. त्यामुळे आपसुकच मोठ्या प्रमाणात जनता या खेळाकडे आकर्षित होते. मग अशा वेळी नक्कीच प्रश्न उभा राहतो की बैलगाडा शर्यतीनं कुस्तीचं मार्केट खरंच खाल्लंय का? आता याविषयीची चर्चा करून आपण या दोन्ही क्षेत्रांची तुलना अजिबातच करत नाही आहोत. पण खाजगीत कुस्ती शौकीनांच्या होणाऱ्या या चर्चेचा उहापोहा आपण केला. अर्थातच इथे मांडलेले मुद्दे हे आपले स्वतःचे नसून निरीक्षणातून समोर आलेले आहेत. पण ही दोन्ही क्षेत्र आपल्या राज्याच्या संस्कृतीचं दर्शन घडवतात हे मात्र खरे. त्यामुळेच आपल्या राज्याची संबंध देशात वेगळी ओळख आहे. त्यामुळे ही दोन्ही क्षेत्र कायमस्वरूपी जिवंत राहावीत असंच आम्हाला आणि संबंध महाराष्ट्राला देखील वाटतं. पण तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं, तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.